नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। उद्या आहे 22 ऑगस्ट 2024, वार गुरुवार। तर उद्या आलेले आहे संकष्ट चतुर्थी, श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी। तर गणपती बाप्पा हे शीघ्र पावणारी देवता आहे आणि संकटमोचक आहे, विघ्नहर्ता आहे आणि संकष्ट चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि त्यामुळेच ही श्रावणातील चतुर्थी असल्यामुळे अजूनच तिला महत्त्व आहे। तर या चतुर्थीला आपण काही साध्या सेवा आणि उपाय केले तर त्याचे फळही आपल्याला अवश्य मिळते। त्यामुळे तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी असतील, जे काही दुःख असतील तर ते नष्ट होतील। तसेच तुम्हाला नव्याने संकष्ट चतुर्थी हे व्रत करायचे असतील तर तुम्ही या चतुर्थीपासून सुरुवात करू शकता आणि दर महिन्याच्या संकष्ट चतुर्थीचं व्रताला सुरुवात तुम्ही करू शकता। तसेच तुम्हाला तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करायचे असतील तर त्यासाठीही तुम्ही हे संकष्ट चतुर्थी व्रत अवश्य करावे। तर या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे, तर ते उपाय कसे करायचे आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर या श्रावणातील संकष्ट चतुर्थीचे व्रत केले तर तुमच्या आयुष्यामध्ये ऐश्वर्य, सुख, समृद्धी हे सर्व मिळतील आणि तुमच्या आयुष्यातील दुःख, अडचणी, संकट हे सर्व निघून जातील। गणपती बाप्पा प्रत्येक संकट आणि दुःख हे आपले दूर करतील। तर या दिवशी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करायचं आहे, मुख्य दरवाजाही स्वच्छ करायचा आहे आणि देवपूजा करताना गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। 11 वेळा पाण्याने, 11 वेळा दुधाने आणि परत 11 वेळा पाण्याने। यासोबतच हे करत असताना ओम गण गणपतये नमः या मंत्राचं पठणही करायचं आहे। त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती कोरडी करायची आहे आणि त्यांच्या जागेवर स्थापन करायची आहे। गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षता अर्पण करा। यासोबतच दुर्वाही अर्पण करा आणि लाल जास्वंदीचं फुलही अर्पण करायचं आहे। त्यानंतर गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे, गणेश स्तोत्राचे पठण करायचे आहे आणि गणपती अथर्व शीर्ष हे खूप प्रभावी सेवा आहे गणपती बाप्पांची। तर ही तुम्ही रोज मुलांना त्यांना म्हणायला लावा किंवा श्रवण केली तरीही चालेल। त्यासोबतच संध्याकाळी गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्यही अर्पण करा आणि तुम्ही जर हे व्रत करणार असाल तर चंद्रोदयाची वेळ ही अवश्य पाळा, कारण तरच तुम्हाला या व्रताचे फळ मिळेल, नाहीतर फक्त सेवा केली तरीही चालेल। तर उद्या संध्याकाळी चंद्रोदयाची वेळ ही संध्याकाळी 8:58 आहे। तर संध्याकाळी चंद्र दिसला किंवा नाही दिसला तरीही तुम्ही संध्याकाळी 8:58 नंतर चंद्राकडे बघून हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि अर्घ्यही अर्पण करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही व्रत सोडू शकता। चतुर्थीच्या व्रताचे हे नियम आहे तर ते पाळावेच लागतात। जर तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याही समस्या, अडचणी सारख्या चालू असतील तर किंवा एकच समस्या संपतच नाही तर त्यासाठी तुम्ही या दिवशी संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये केव्हाही गणपती मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांची पूजा करा, दुर्वा आणि लाल जास्वंदीचं फूल अर्पण करा, नैवेद्यही अर्पण करा, खडीसाखर किंवा दूध साखरेचं नैवेद्य अर्पण करा। तर तुम्ही किंवा हे तुम्ही घरीही करू शकता। त्यानंतर तुमच्या मुलांना सारखं काहीतरी आजारपण आहे, काही ना काही चालूच असतं, तर त्यासाठी तुम्ही या दिवशी संध्याकाळी गाय आणि वासराला हिरवा चारा खायला घाला। तर यामुळे मुलांचं आयुष्य सुधरेल आणि त्यांची प्रगतीही होईल। त्यानंतर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये काही प्रॉब्लेम असतील, व्यवसायामध्ये काही अडचणी किंवा नोकरीच्या ठिकाणी काही वरिष्ठांकडून त्रास होतो तर या दिवशी तुम्हाला एक धागा घ्यायचा आहे, जो हातात आपण बांधतो तो धागा घ्यायचा आहे, लाल पिवळा, आणि तो महिलांनी आपल्या डाव्या हाताला बांधायचा आहे आणि पुरुषांनी उजव्या हाताला बांधायचा आहे। तर तो आपल्याला धाग्याला हळद कुंकू लावायचा आहे आणि गणपती मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांना आपल्याला जी तुमची अडचण असेल ती अडचण सांगायची आहे आणि त्यानंतर तो धागा आपल्या हाताला बांधायचा आहे। आणि चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी जर तुम्ही चंद्राला कच्चं दूध अर्पण केलं तर तुमच्या घरातील जे कोणी मानसिक तणावाखाली असतील, सतत विचार करत असतील तर तेही दूर होईल। तर असे हे उपाय आहे तर खूप महत्त्वाचे आहे। तर अशा शुभ दिवशी आपण असे काही उपाय केले तर त्याचे फळ हे नक्कीच आपल्याला मिळत असतात। सोबतच तुम्ही या दिवशी गरजूंना यथाशक्ती दानही करू शकता। तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जे जमेल ते तुम्ही या दिवशी दान करू शकता। तर अवश्य उद्या चतुर्थीला तुम्ही यापैकी कोणताही एक उपाय करून बघा किंवा तुम्हाला जमतील तर सर्व उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।